अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। तब्बल 30 वर्षांनी गुढीपाडव्याला 3 राजयोग जुळून येत आहे। शनी कृपेने या 3 राशींचे नववर्ष नशिबाचे कुलूप खुलणार आहे। त्यांना अनेक नव्या संधी चालून येणार आहे। तर त्या कुठल्या 3 राशी आहेत त्या जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बघा, पंचांगानुसार गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षास सुरुवात होत असते। त्यानुसार 9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा साजरा होत आहे। या वर्षीचा राजा मंगळ तर मंत्री शनिदेव असेल। यंदाचा गुढीपाडवा खूप खास आहे, कारण या दिवशी 3 अतिशय शुभयोग जुळून येत आहे। हे 3 राजयोग तब्बल 30 वर्षांनी जुळून येत आहे। त्यानुसार सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि राजयोग षष्ठ तयार होत आहेत। या योगामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे, कोणत्या राशींचे नशिबाचे कुलूप खुलणार आहे हे आपण जाणून घेऊया। तर त्याआधी सर्वप्रथम रास आहे वृषभ राशी। ज्योतिषशास्त्रानुसार आगामी नवीन वर्ष हे वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे। या काळात जे लोक बेरोजगार आहे, तसेच ज्यांना नोकरी बदलण्याच्या विचारात आहे, त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील। या काळात तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहे। तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल। तुमचा पगार देखील वाढेल, तसेच समाजात मानसन्मान मिळेल। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे वर्ष सकारात्मक फळ देणारे ठरणार आहे। या काळात तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल। यानंतरची रास आहे मिथुन राशी। गुढीपाडव्याचा सण आणि नवीन वर्षाचे आगमन मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे। करिअरच्या दृष्टीने या वर्षात विशेष लाभ मिळू शकतात। तुम्ही खूप दिवसांपासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे वर्ष तुमचे स्वप्नपूर्ती ठरणारे आहे। तुम्ही आखलेल्या सर्व योजना या वर्षात पूर्ण होण्याची प्रबळ शक्यता आहे। तुम्हाला समाजात मानसन्मान मिळणार आहे। त्याचप्रमाणे तुमची प्रतिष्ठा देखील वाढणार आहे। हे वर्ष खूप चांगले जाणार आहे। यानंतरची रास आहे धनुराशी। वृषभ आणि मिथुन राशीप्रमाणे धनुराशीच्या लोकांसाठीही आगामी म्हणजेच येणारी गुढीपाडव्यापासून सुरू होणारे हे नवीन वर्ष खूप छान जाणार आहे। या वर्षात तुमची जी रखडलेली कामे आहेत ती सर्व पूर्ण होणार आहे। व्यवसायाच्या दृष्टीनं देखील हे वर्ष अतिशय चांगले ठरणार आहे। व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील, त्यामुळे चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे। फायदा होऊन तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होणार आहे। उत्पन्नाच्या तुलनेत खर्च कमी झाल्याने बचत देखील होईल। आत्मविश्वासाने भरलेले हे वर्ष जाणार आहे। तसेच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात मदत तसेच प्रोत्साहन कुटुंबातील सदस्यांकडून देखील मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही उत्साहाने परिपूर्ण राहाल। या 3 राशींचे नशीब खुलणार आहे। त्यांना अनेक नव्या संधी चालून येणार आहेत। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।